मातयेची मूर्ती कित्या खातीर पूजन करपाक जाय. आतां जाणा की कलरफूल दिसतात, बरे दिसतात पीओपीचे म्हणून आतांची भुरगीं त्या मार्गान वयतात, पूण ते खंय तरी चुकीचे आसा. म्हणून आमी प्रत्येक गणपतीकारांक जे आमी मातयेचे घडयतात तेंच्यांनी आपल्या गणेश भक्तांक तेंकां सगळ्यांक पटोवन दिवपाक जाय की मातयेची मूर्ती कित्याक आसपाक जाय. आनी दुसरी तेंची जबाबदारी आसा जी गणेश पूजन करतात ते गणेश भक्त, की तेंच्यांनी अशें की ल्हान आसले आतां की आपली मूर्ती मातयेचीच आसपाक जाय. आतां सुद्दां आमी ह्या दोन तीन वर्सां पयले की जे फाटल्या 4 वर्सांक जे तरेन मूर्ती लोक पुजताले पीओपीचे, ते आतां खंय तरी लोकांक कळ्ळें की ती मूर्तीचें पूजन करप न्हू. आनी आतां सुद्दां आमी जाणा की शाडू माती म्हणून ते मार्केटान विकताले. हे सगळे गोष्टी कितें शाडू कितें पीओपी हे सगळे आमच्या गणेश भक्तांक कळले आसा. आनी आतां सुद्दां आमकां खुबशे मागणे मातयेचे गणपती खातीर हांगर येतात. आता म्हाका सांगा, तुम्ही ह्या क्षेत्रांत खूप वर्सां जाली आसात आणि नवीन नवीन मूर्त्यो तयार करतात. तुम्ही तुमची कला, आता तुमची कला साता समुद्रा पलीकडे पावली आसा. सरकार कडल्यान किंवा जी आमची कला आणि संस्कृती खाते आसा त्यांच्या कडल्यान तुमकां कशें आर्थीक किंवा सहकार्य मेळटा? आता आमच्या डिपार्टमेंटा कडसून सदांच सपोर्ट आसता आमकां. आमचे हँडीक्राफ्ट ते सदांच आमकां खंय तरी ऑपॉर्च्युनिटी दितात की एक्झिबिशन आसतात. आता सहकार्य म्हटलें की आतां आमी जाणा की आतांच म्हाका लिस्बन पोर्तुगालाक धाडलो. तेतून आमी जास्ती आनी आमच्या खातीर जास्ती अपेक्षा करना. हीच येदी मोठी तेंच्यांनी आमकां संदी दिली, हेचेरच आमी तांकां खूब थँक्यू म्हणूंक सोदता. ह्याच्या पयलीं अशें मुर्जेंतल्यान कोण गेल्ले कला अशी पावल्ली थंय साता समुद्रा कडेन? तुमकां काय आयडिया आहा? ना, म्हाका तर दिसना की आमच्या आनी जास्तीचे आर्टिजन भायर पावत नसले. आतां कशें आहा की आमचे डिपार्टमेंट खूब काम करता की हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट की आमचे कलाकार इंटरनॅशनल पावपाक जाय. आतां आमी नॅशनल लेवलार एक्झिबिशन जाता आमची खुबशी, भोपाळ जाता, हरियाणा जातात आनी दिल्ली जाता. पूण आतां तेंच्यांनी केला की अशें केलां की आमचे आर्टिस्टांचे प्रॉडक्ट घेवन आमी इंटरनॅशनल पावपाक जाय की भायल्या कंट्रीनी, जेणे करून प्रत्येकाची कला फुडें वचपाक जाय. हे काम आमचे आतां डिपार्टमेंट करता. नवीन भुरगे ह्या क्षेत्रात येत जाल्यार तांचे करियर घडोवंक शकता अशें तुमकां दिसता? करियर तर घडोवंक शकता. तांकां सगळ्यांत मोठें एग्जाम्पल म्हाजेच आसा की जेणे करून आमी स्टार्ट केल्ले तेन्ना मातशें मार्केट खंय तरी मार्केट सोदूंक वचूंक ना. आमी जाता तितली मेहनतच करीत रावले की स्वता मुर्ते करीत रावपाचे, काम आसा ते येत रावतले अशेंच एक टार्गेट धरलेलें की काम करीत रावपाचें. फुडें फुडें आमकां संदी मेळत रावतले. आतां पळोवंक गेल्यार की आमी जशें प्लॅनिंग केल्लें आमच्या कामाचें तशेंच आमचें जाल्लें आसा. आतां पळोवंक गेल्यार आमकां खुबशे काम येता हांगर की आमी जर पळोवंक गेल्यार अख्ख्या गोंयान खूब जाग्यार आमी स्टॅच्यू इन्स्टॉल केले. आता तुम्ही हे चित्रकले बरोबरच आमची आता जी संस्कृती आसा, भारतीय संस्कृती म्हणटा पारंपरीक कला, मागीर तो शिगमोत्सव असो, कार्निवल असो, त्या क्षेत्रानय तुम्ही थंय रॅली, आता गेल्या वर्सा तुजो भाऊय आसलो, वेगवेगळ्या विविध स्पर्धेनी भाग घेता. थंय तुमकां कसो सपोर्ट मेळटा चित्ररथ करतना किंवा पारंपरीक? चित्ररथ करपाचें एकूच कारण आसा की आमचे कडेन कला आसा, ही सगळ्यांक खबर आसा की आमी कलेनूच आसतात, मुर्ते जावं आनी अशे पारंपारीक, जेणे करून आमी जाणा आमच्या मोर्जेन खुबशे कलाकार आसात, तांकां स्टेज परफॉर्मन्स करपाक मेळना. आतां स्टेज परफॉर्मन्स आसता म्हणटकच जर नाटक आसता तर तेचे बऱ्याच कलाकाराचें सिलेक्शन करून नाटकान तांकां संदी मेळटा. जेणे करून जे बाकीचे कलाकार आसता तेंचे कडेन कला आसता पूण तांकां खंय तरी संदी मेळना. अशा कलाकारांची आमी निवड करता आनी तांकां आमी फुडें सरपाक कारण तेच, जेन्ना आमी फुडें सरतात म्हणजे आमच्या फाटसून 50 भुरगे फुडें सरतात. जर आमी ह्या क्षेत्रांत फुडें सरनात जाल्यार 50 कलाकार फाटीं उरतात. म्हणून आमी जे कार्निवल सारके, शिगमो सारके आनी अशे संस्कृतीक कार्यक्रम आसता ते कार्यक्रम आमी भाग घेता. आनी जेणे करून आमी जेन्ना फुडें सरतात तेन्ना सगळी आमची टीम फुडें सरता, जेणे करून सगळ्या जाणांक प्लॅटफॉर्म एक बरो मेळटा, सगळ्यांचें नांव जाता. म्हणून आमी ह्या कार्यान आसात. Mas atuam diretamente no território, como por exemplo a Universidade de Lisboa, a Universidade Nova, a Universidade de Évora. São 4 dormitórios, espaços com copa, 9 laboratórios de bibliotecas, 15 espaços de coworking, 6... Não temos que subir. Não temos que subir.
हा उघडता असं नाही घेतला त्याने हा नाही पडला नाही बघा. पोकेवाडा जी बाबा पोके यांची जी गणपतीची चित्रशाळा मागच्या 3 पिढ्यांच्या पूर्वी होती, त्या चित्रशाळेत आपले उमाकांत पोके वेगवेगळ्या माध्यमातून गणेश मूर्त्याबरोबर असा वेगवेगळे पुतळे तयार करणे त्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे आजची युवा पिढी जर बघितली तर अनेक पालक दावा करत असतात किंवा त्यांच्यावर आरोप करतात आजची पिढी चिकण मातीच्या हात घालत नाही, मातीमध्ये हात घालत नाही, त्यांना सरकारी नोकरी हवी. परंतु आपल्या उमाकांत पोके यांच्याकडे जर लक्ष मानलं तर त्यांच्याकडे शिक्षण आहे, त्यांच्याकडे जी कला आहे त्या कलेच्या माध्यमातून त्यांनी स्वबळावर ही कला टिकवून ठेवली. केवळ ही कला केवळ आपल्या राज्यापुरती केवळ देशापुरती मर्यादित न ठेवता 7 समुद्रापलीकडे जाऊन त्यांनी कलेचं प्रदर्शन मांडलं. कला कशी टिकावी याचं गायडन्स अनेक कलाकारांनी दिले. हल्लीच ते पोर्तुगाल येथे एका याच्यामध्ये एक्झिबिशन होतं, त्या ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली आणि अनेक त्या ठिकाणी कलाकार, नवीन कलाकार, जे दिग्गज कलाकार होते ते कलाकार ते कला पाहण्यासाठी आले आणि त्यांनी गायडन्सही केलं. देशात वेगवेगळ्या ठिकाणी जे मूर्तींचे प्रदर्शन असतात त्या ठिकाणी त्यांनी सहभाग दर्शवलेला आहे. आजची युवा पिढीने जर करिअर म्हणून याकडे कलेकडे बघितलं तर अगोदर त्या युवकाला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, त्या कलेची आवड महत्त्वाची आहे. सरकारी नोकरीपेक्षाही जर स्वबळावर आपण प्रामाणिकपणे परिश्रम घेऊन जर ही कला जिवंत ठेवली तर सरकारी नोकरीपेक्षा पगारापेक्षाही यातून जास्त आपल्याला मानधन मिळू शकते. परंतु कलाकाराने एक निश्चय केला पाहिजे की कला हा व्यवसाय न मानता ती कला म्हणून जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आजकाल आपण गणपतीच्या सीझनमध्ये बघत असतो अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या मोठ्या प्रमाणात येतात आणि बाजारात त्यांची चित्रशाळेंची एक आस्थापनांची दुकानं भरलेली असतात, बाजार भरलेले असतं आणि त्या ठिकाणी जे मूर्ती विकणारे कलाकार असतात ते खरोखरच कलाकार आहेत का, की ते केवळ मूर्त्या आणून स्वतः कलाकार करतात आणि व्यवसाय करतात, हाही एक संशोधनाचा विषय आहे. त्यासाठी सरकारने यंदा गणेश चतुर्थी सुरू होण्यापूर्वी आतापासूनच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती यायला सुरुवात झालेली आहे, तिथं कुठंतरी नियंत्रण आणलं पाहिजे आणि जे कलाकार, जे हाडामासाचे कलाकार आहेत, उमाकांत पोकेसारखे जे कलाकार आहेत आणि हे कलाकार नवीन कलाकारांना घडवण्याचं काम करतात, अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या सर्व बंद करणे सरकारचं कर्तव्य ठरणार आहे आणि नवीन कला आत्मसात करणाऱ्या कलाकारांना घडवून सरकारी नोकरीच्या मागे न लागता या मूर्तिकलेतून नवीन करिअर घडवण्याचा प्रयत्न करावा, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत.